प्रेज द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा यशोदाय सागर चॅनलमध्ये प्रियजनांनो सर्वांचं स्वागत असो. प्लीज यशोदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवता येईल, जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. प्रियजनांनो, मी सुंदरसा देवाचा मन्ना तुमच्यासाठी घेऊन आलो, म्हणून प्लीज यशोदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून हा व्हिडिओ आम्हाला मोठा करण्यात येईल, मोठं देवाचा गौरव केला जाईल. प्रियजनांनो, तुमच्या एका लाईक आणि सबस्क्राईब देवाच्या राज्याची वाढ होणार. मी तुमच्यासाठी सुंदर असा देवाचा मन्ना घेऊन आलो, तुमच्यासाठी प्रार्थना देखील करणार. नीतिसूत्र याचा पहिला अध्याय आणि त्यात काय आज्ञाधारकपणाचे दिलेला आदेश. माझ्या मुला, माझे नियमशास्त्र विसरू नको व तुझ्या चिंतत माझे आज्ञा वाग, कारण त्यापासून तुला दीर्घ आयुष्य, वयोवृद्धी व कल्याण प्राप्त होईल. माझ्या मुला, नियमशास्त्र विसरू नको म्हणजे बायबल वाचणं सोडू नको आणि तुझे चित्त आज्ञाधारका वाग, कारण त्यापासून तुला दीर्घ आयुष्य, वयोवृद्धी होते व कल्याण तुला प्राप्त होईल. व दया सत्यता सोडू नको व ज्याचा मळ तू आपल्या गळ्याला लावतो त्या हातपाटावर लिहून ठेवू, म्हणजे देव आणि मनुष्य याकडून तुला अनुग्रह व स्फूर्त प्राप्त होईल. देव आणि मनुष्याचा अनुग्रह. आज मनुष्याच्या अनुग्रहासाठी लोक काय काय करतात, देवाच्या अनुग्रहासाठी काय करतो. देव म्हणतो फक्त तू नियमशास्त्राचा हा ग्रंथ आहे, हा वाच. या ग्रंथातलं तू वचन वाचशील आणि वचन वाचून अंगीकारशील आणि या वचनाप्रमाणे जर तू चालशील तर येशूच्या नावात तुझ्या जीवनात चमत्कार होईल. माणसं तुझ्या फेवरमध्ये राहतील. जे माणसं तू कधी विचार नसेल केला की हे तुझ्या साईडने बोलतील, ते माणसं तुझ्या साईडने बोलतील, ते माणसं तुझ्या फेवरमध्ये बोलतील. कारण की नियमशास्त्राचा ग्रंथ तू ज्या ज्या वेळेस वाचते, वचन सांगतो, त्या त्या वेळेस तुझ्या जीवनात तो देव महान आणि मोठं कार्य करणार. वाचून ते जीवनात अंगीकारणं हे बी प्रियजनांनो मेन गरजेचं आहे. कारण की बरेचसे लोक वचन तर वाचतात पण ते अंगीकार करत नाही. अंगीकार करणं म्हणजे काय, त्या वचनाप्रमाणे चालणं. जर देवाचं वचन सांगतो खोटं नाही बोलायचं तर नाही बोलायचं, मग ते हसी मजाकमध्ये मी नका बोलू, तसं नका. देवाचं वचन बोलतं कोणासाठी वाईट चितू नको, तो वाईट देखील चितू नको. कारण की यहोशूआमध्ये बी तेच सांगितलं, यहोशूआमध्ये बी तेच सांगितलं. बघा प्रियजन, यहोशूआत काय आहे, नियमशास्त्र यहोशूआ याचा पहिला अध्याय आणि त्यातलं 8वं वचन. नियमशास्त्राचा ग्रंथ मुख्य हृदय असू दे, लिहिलेले आहे तर काळजीपूर्वक पाठन कर, रात्रंदिवस मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखी यश प्राप्त तुला घडेल. व मी तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर होईल तर कचरू नको. जाशील तिकडे तुझा देव, तुझ्या परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. म्हणजे जाशील तिकडे देव तुझ्या बरोबर असेल. म्हणून प्रियजनांनो, ग्रंथ वाचणे, बायबल वाचणे करा. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. देव करो तुम्हाला आशीर्वादित करो. पवित्र देव राजा, जेवढे ऑनलाईन मित्र बघतात प्रत्येकाला स्पर्श इशू, कॅन्सर, टीबी, HIV, थायरॉइड, ब्लड प्रेशर, शुगरच्या आत्मे नीक, डोकंदुखी नीक, ब्लड प्रेशरच्या आत्मे नीक, दुष्ट आत्म्याचं कार्य नीक, गरिबी दरिद्रचे श्राप नीक, त्यांना तू इला गाळ्याचा आशीर, हाताला काम मिळेल.